महाराज महाराज बोल बालका, काय समस्या आहे तुझी? महाराज, माझं पोरग माझं कसलंच ऐकत नाही. तुम्ही असं काहीतरी करा की माझ्या पोरानं मी सांगितलेलं डोळं झाकून ऐकलं पाहिजे. महाराज, तू सांगितलेलं तुझ्या मुलानं डोळं झाकून ऐकावं? असंभव, हे कदापि शक्य नाही. आणि हीच जगातल्या प्रत्येक आईबापाच्या दुःखाचं सगळ्यात मोठं कारण आहे की ते त्यांच्या मुलांना बोलून बोलून थकून वैतागून जातात, पण त्यांची मुलं त्यांचं ऐकत नाहीत. कारण इथंच आईबाप एक लहान चूक करतात, कारण त्यांना असं वाटतं की त्यांचा मुलगा त्यांच्या सांगण्यावरून ती गोष्ट करू लागेल जी त्यांना वाटते. खरं तर आईबापाला ह्यात कोणतीही जबाबदारी उचलायची नसते. त्यांना स्वतःला कोणतेही कष्ट घ्यायचे नसतात. महाराज, कसले कष्ट, कसली जबाबदारी महाराज? अरे, मुलं जे बघतात तेच शिकतात. तुझ्या फक्त सांगण्याने त्याच्यावर काही प्रभाव पडत नाही. जर तुला वाटत असेल की तुझ्या मुलांना अभ्यास केला पाहिजे, तर तू स्वतःला विचार की तू त्याच्या समोर किती वेळा पुस्तक घेऊन वाचायला बसलायस. जर तुला वाटतं की तुझ्या मुलाने बाहेर शिवी देऊ नये किंवा घरातही शिवी देऊ नये, तर तू स्वतःला विचार की तू घरात कोणत्या भाषेचा प्रयोग करतोस. अरे, मुलगा जे बघेल तोच तर तो शिकेल ना. आणि जर तुझा मुलगा तुझं काही ऐकत नाही, तर तू स्वतःला विचार की तू जे मुलाला सांगतोयस ते स्वतः करतोयस की नाही, की फक्त मुलाला सांगतोयस. हा, समजलं महाराज, समजलं. माझ्या आता लक्षात आलं, तुम्ही माझे डोळे उघडले. मला आता माहिती आहे की तो माझं कसं ऐकेल. थँक्यू महाराज, धन्यवाद महाराज, धन्यवाद महाराज. Many months later. महाराज महाराज महाराज, तुम्ही कुठं होता? मी तुमच्याकडे 4 वेळा आशीर्वाद घ्यायला आलो, पण तुम्ही इथं नव्हताच. अरे, काय झालं? तुझा मुलगा तुझं ऐकू लागला का? नाही महाराज, पण मला विश्वास आहे की माझं वागणं बघून तो एक दिवस माझं नक्की ऐकेल. अरे, मग तू आलास कशाला? आशीर्वाद घ्यायला महाराज. मी 5वं लग्न केलं त्यासाठी. म्हणजे तुझा मुलगा लग्न करायला तयार नव्हता? नाही महाराज, मिठाई खा. आता मी माझ्या 6व्या लग्नानंतर येतो महाराज. येतो महाराज, आशीर्वाद असू द्या.